हे आहेत दालमिया कारखान्याचे HR मॅनेजर सुहास गुडाळे। दत्त दालमिया साखर कारखान्याच्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात बोलताना त्यांनी आसुर्ले आणि पोर्ले या गावांमधील राजकीय पुढारी तसंच कारखान्याच्या या गावांमधील कर्मचाऱ्यांना उद्देशून अपशब्द वापरलेत। गुडाळे यांच्या आक्षेपार्ह भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियात वेगानं व्हायरल झालाय। गुडाळे यांच्या या मगरूर भाषेमुळे आसुर्ले आणि पोर्ले परिसरातील लोकांमधून संताप व्यक्त होतोय। यातूनच आज स्थानिकांनी कारखाना कार्यस्थळावर जाऊन गुडाळे यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली। 26 जानेवारी दिवशी आपले कारखान्याचे HR सुहास गुडाळे साहेब यांनी जे वक्तव्य केले गावातील पुढाऱ्यांना आणि कामगारांना आणि लोकांना सगळ्या अतिशय निंदनीय गोष्ट आहे। एवढ्या मोठ्या रिस्पॉन्सिबल व्यक्तीनं असं बोलणं आणि HR ह्युमन रिसोर्स याचा अर्थ आहे लोकांना मिळून एकजूट असते किंवा एक मॅनेजमेंट कारखाना आणि कामगार यांचा एक दुवा असतोय। याच्याचं मिनिंग तसा होतोय। तो बाजूला ठेवून तुम्हाला लाजा आहेत का नाहीत, तुम्ही उठून बसा मीडियाच्या समोर म्हणजे कामगारांना समोर करून ही पोळी भाजून घेतात, हे अतिशय चुकीचं आहे। याबद्दल आम्ही त्यांना निवेदन दिलं आहे। रंगाप्रसाद साहेब म्हणलेत आम्ही जास्तीत जास्त त्याचं लवकरात लवकर हे करतो म्हणून। 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवशी या कारखान्याची MD म्हणजे वावरतात गुडाळे साहेब पण आहेत, यांनी या इतर कामगारांचा त्याचबरोबर इतर भागातील पुढाऱ्यांचा अवमान केला। त्या संदर्भात आम्ही या कारखान्याच्या रंगाप्रसाद साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी या अधिकाऱ्यावरती लवकरात लवकर कारवाई त्यांची इथून हक्कलपट्टी करावी। हक्कलपट्टी जर नाही झाली तर परत आम्ही तीव्र आंदोलन छेडणार असं त्यांना आम्ही निवेदन दिलं आहे आणि आम्ही आशा बाळगतो की खरोखर त्याची हक्कलपट्टी होतील आणि अशा अधिकाऱ्याचा इथं नैतिकचा अधिकार नाही, त्यांना हक्कलपट्टी करण्यापेक्षा स्वतःवरती निघून जावं एवढी माझी या ठिकाणी इच्छा आहे। 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन असताना सुद्धा ह्या दालमियाच्या अधिकाऱ्यांनी जे अपशब्द वापरून ह्या जनतेचा तिथल्या आसोळे पोर्ले किंवा ह्या 27,000 सभासदांचा जो अपमान केला आहे ह्याचा आम्ही निषेध करतो आणि ह्या संदर्भात त्यांना कारवाई करण्याचे आदेश द्यावेत हीच त्यांना मी रिक्वेस्ट करतो। यावेळी पन्हाळा पोलिसांनी मध्यस्थी करत संतप्त जमावाची समजूत काढली। यानंतर लोकांना कारखाना प्रशासनाला गुडाळेंची हकालपट्टी करण्याबाबत निवेदन सादर केलं।